मुख्यमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधला वाद काही थांबत नाहीये। दोन्ही गटातला हा जो वाद आहे तो उघडपणे समोर येतोय। या पार्श्वभूमीवर आता एका कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता थेट शिवसेनेवर हल्लाबोल केला, खरपूस टीका केली। तर दुसरीकडे शिवसेनेने सुद्धा नाईकांना जशास तसं उत्तर दिलंय। या नालायक लोकांच्या आता जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोलं झालं समजा या शहरात। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतलेला हा आक्रमक पवित्रा महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेवर गणेश नाईकांनी घणाघात केलाय। याचं कारण ठरलंय ते नवी मुंबईतील समाविष्ट झालेले 14 गाव। आम्हाला ही गाव 14 गाव आमच्यात नको आहेत। माननीय मुख्यमंत्री नाईक साहेब आता ही निवडणूक लागली, आता निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू। गावं निश्चित बाहेर निघतील आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लावेल। कारण त्या गावांचे जसं बाबा ती लोक आमचीच आहेत, परंतु त्या कोणाच्या तरी लढीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नोव्हेंबर जनतेवर का आम्ही टाकू? आणि या नालायक लोकांच्या आता जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोलं झालं समजा या शहरात। नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केलेली 14 गावं ही खासदार श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा मतदारसंघातली आहेत। त्या गावांना गणेश नाईकांनी उघड विरोध केल्यामुळे महायुतीतील भाजप शिवसेनेत संघर्ष पेटल्याचं चित्र आहे। तर इकडे स्थानिक भाजप नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले। 14 गावाचे प्रकल्पग्रस्त आहेत आमचे, त्यांच्याही जमिनी गेलेल्या आहेत। मग ते गाव नवी मुंबई पालिकेने त्या महाराष्ट्र शासनाने दत्तक घेतलं पाहिजे। ते गाव का घ्यायचं नाही? त्या गावाला का सुधारणा द्यायची नाही? मी तिथली स्थानिक आमदार आहे, माझा या पूर्ण 14 गावाला पाठिंबा आहे आणि हे 14 गाव पालिकेने किंवा महाराष्ट्र शासनाने दत्तक घेऊन त्या तिथल्या सुद्धा ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला पाहिजे। नवी मुंबईवर एकहाती वर्चस्व असलेले गणेश नाईक आणि ठाण्यात ताकद असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आधीपासूनच राजकीय संघर्ष सुरू होता। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना गणेश नाईक ठाण्याचे पालकमंत्री होते, तर आता एकनाथ शिंदेंकडे ठाण्याचं पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे। एकसंध शिवसेनेत असताना एकनाथ शिंदेंचा नाईकांसोबत राजकीय संघर्ष काही लपून राहिला नाही। पुढच्या काळात राजकीय समीकरण बदलल्यानं दोन्ही नेते महायुतीच्या छत्राखाली आले असले तरी त्यांच्यातील सुप्त संघर्षाला काही पूर्ण विराम मिळाला नाही, त्याचाच पुन्हा प्रत्यय आलाय। दरम्यान गणेश नाईकांच्या या टीकेनंतर शिंदेंची शिवसेनाही आक्रमक झाली आहे। आपली जर ताकद असेल तर डिक्लेअर करा की आम्ही एकटे लढणार म्हणून। तुम्ही बोलताय, तुम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही। आणि लायक कोण नालायक कोण वेळोवेळी नवी मुंबईतील जनतेने दाखवलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केलेली खपून घेणार नाही हे मी स्वतः नवी मुंबईमध्ये जाऊन सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे माझी गणेश नाईक साहेबांना देखील विनंती आहे, ते सिनियर आहेत, आमच्यापेक्षा अनेक राजकीय पावसाळे त्यांनी जास्त बघितलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका काय असतील तर ते शिंदे साहेबांची वेळ घ्यावी। ते उपमुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री होते। आपण मुख्यमंत्री व्हावं किंवा आपण उपमुख्यमंत्री व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, ज्याच्याकडे नेतृत्व आहे, तो ह्या पदावर जाऊन बसतो। महापालिका निवडणूक तोंडावर आहे। या पार्श्वभूमीवर नाईक शिंदे राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे। ठाण्यात गणेश नाईकांनी लावलेला जनता दरबाराचा धडाका यामुळे ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेची निवडणूक महायुतीतच संघर्ष पेटणार याची चिन्ह आतापासूनच दिसू लागली आहेत। नरेश बोबाटे, न्यूज 18 लोकमत।